देशासह राज्यात काही दिवसांपूर्वी थंडीची लाट पाहायला मिळत होती, मात्र आता वातावरणात अचानक बदल झालेला आहे। दिवसभर कडक ऊन पडत आहे, वेगाने हवा वाहत असून चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे। चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलंय। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नुसता पाऊसच पडणार नाही तर आणखी एक मोठं संकट आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या काळात फक्त पाऊसच पडणार नाहीये तर आणखी एक मोठं संकट आहे, ते म्हणजे वादळी वारा आणि कडाक्याच्या विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस 13 फेब्रुवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर बांगलादेश आणि आसाममध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाले, त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे। आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरम सोबतच जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। पावसासोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे। दरम्यान देशातील इतर भागात जोरदार वारं वाहणार असून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे असं आयएमडीने म्हटलंय।